मिरज पंचायत समितीमध्ये आज विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि नूतन इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचा ठराव करण्यासाठी आणि त्याचबरोबर जे सभागृह आहे त्याला छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यासाठी ठराव करण्यासाठी ही सभा बोलवण्यात आली होती। या सभेमध्ये दोन्ही महापुरुषांची नावं लावण्याबाबतचा ठराव झालेला आहे। मात्र ही ठराव करताना मात्र महायुती असेल किंवा महाआघाडी असेल या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यामध्ये मोठा वाद झाला आणि मोठा गदारोळाच्या पार्श्वभूमीवर हे ठराव मंजूर करण्यात आलेले आहेत आणि अधिकाऱ्यांना महाआघाडीमधील सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते की ही नाव लावली होती ती नावं कोणी काढली, त्या अधिकाऱ्यांच्यावर काय कारवाई केली जाईल किंवा आंदोलन करताना जे अधिकारी हसले त्यांच्यावर काय कारवाई केली जाईल आणि जी नावं लावली होती छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलं होतं ते काढण्यात आलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लावण्यात आलं ते काढण्यात आलं, म्हणजे एकंदरीत महापुरुषांचा अवमान केला आहे का, त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सदस्य सुजाताई पाटील असतील किंवा अन्य सदस्यांनी केलं होतं। मात्र ठराव मंजूर झाल्या सभापती असतील उपसभापती असतील आणि अधिकारी या सभागृहाच्या बाहेर निघताना सदस्य हे आक्रमक झालेले आहेत आणि BDO असतील BDOंना अक्षरशः कोंडून घालण्यात आलेलं आहे। आत्तासुद्धा कडी लावलेली आहे आणि आत सदस्य आहेत, पत्रकार आहेत, BDO आहेत आणि अधिकाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही उत्तरं देत नाही तुम्हाला बाहेर सोडलं जात नाही अशी भूमिका आक्रमक भूमिका महिला सदस्यांनी घेतलेली आहे। मात्र सभा ही गदारोळात पूर्ण झालेली आहे। श्रेयवाद कुठेतरी बघायला मिळतोय किंवा वादावादी या ठिकाणी झालेले बघायला मिळते। आता एवढीच अपेक्षा आहे की हे ठराव जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात यावे आणि लवकरात लवकर दोन्ही महापुरुषांची नावं लावण्यात यावी, किमान त्यामध्ये तरी कोणाचा श्रेयवाद पुढे येऊ नये अशीच माफक भूमिका समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते असतील किंवा सर्वच पक्षातील सर्व जाती धर्मातील सर्व संघटनेतील कार्यकर्त्यांची भूमिका ही एकच आहे की आता श्रेयवाद नको, महापुरुषांची नावं लावा। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं या ठिकाणी सभागृहाला नाव देण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आलेलं होतं, परंतु हे दोन्ही नावं या ठिकाणी बेकायदेशीर आहेत असं सांगून या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत। परंतु हे दोन्ही नावं लावण्याच्या मध्ये 18 दिवसाचा कालावधी होता। ज्यावेळेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव लावलेलं होतं त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी त्या उद्घाटनाला हजर होते, तरी देखील त्यांना हे कायदा किंवा नियम हे त्यांना लक्षात आले नाहीत का त्यावेळेला। नंतर 18 दिवसांना ज्या वेळेला आंबेडकरांचं नाव लावल्यानंतर त्यांना हे नियम लक्षात आले का। या ठिकाणी या दोन्ही नावं काढल्यानंतर ना आंबेडकरी चळवळीच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी ज्या वेळेला आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा या सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव इमारतीला देण्याचं या ठिकाणी त्यांच्या पाठपुराव्यामुळे या ठिकाणी साध्य झालेलं आहे आणि खरोखरच या दोन्ही सभागृहाला महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत। त्याला खऱ्या अर्थानं त्याचा पुढारकार सचिनदादा कांबळे, तुषारदादा खांडेकर आणि आपले सचिन सावंत साहेब यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज जे नामकरणाचा या ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे ते त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेले आहेत। पण हे जे सभागृहाला आणि जे इमारतीचं नाव या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे या ठिकाणी ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही नावं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांची नावं या ठिकाणी आम्हाला कळली पाहिजेत आणि ज्या अधिकाऱ्यांनी जी नावं काढली आहेत त्यांच्यावर कोणती तुम्ही कडक कारवाई करणार आहात आणि किती दिवसांमध्ये ती कडक कारवाई तुम्ही करणार आहात याची माहिती आम्हाला या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी BDO साहेब आहेत, मडके साहेब दोघंही आहेत, या दोघांनीही जोपर्यंत याची माहिती आम्हाला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी सभागृहातून दोन्ही BDO साहेबांना या ठिकाणी बाहेर पाठवणार नाहीत। नमस्कार, मी रिदा सुलेमान मुजावर टाकळी गणातून एससी कॅटेगरीमधून निवडून आले आहे। ज्यावेळी आता जो ठराव मंजूर झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पंचायत समितीला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात आले व सभागृहाला संभाजी महाराजांचं नाव देण्यात आले, हा ठराव मंजूर झाला। ज्यावेळी ह्या आंबेडकरांचं जेव्हा नाव काढण्यात आलं त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी पाटील वहिनी उभा राहिल्या होत्या। सभापती मॅडम आपल्या SC कॅटेगरीतूनच निवडून आलेले आहेत, पण त्यांनी निषेध व्यक्त न करता तिथून उठून पळ काढून गेलेले आहेत। नमस्कार, मी स्नेहल सूरज पाटील दुधगाव गणातून निवडून आलेली आहे। आत्ता जे BDOंना आम्ही कोंडून ठेवलं होतं ते सभापती मॅडमनी आम्हाला न उत्तर देता
ऐनवेळी हा विषय घेतल्यामुळे त्या उठून गेलो असं सांगितल्या आणि त्यांनी सगळं काही बोलताच उठून गेलेले आहेत. त्यासाठी आम्ही BDO सर, सायमोदे सर व मडके सर यांना कोंडून ठेवलं होतं. त्यांचा असा म्हणणं आहे की त्यांनी आपण 4 दिवसात एकत्र बसूया आणि परत या विषयावरती चर्चा करूया असं त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे. सभापती मॅडमनी या संख्येचं निरसन करावं, तसेच भारतीय पक्ष जनता पार्टीच्या सदस्यांनी सह्या न करताच मीटिंग मधून उठून गेलेले आहेत आणि सभापती उपसभापती महोदयही त्यात सामील आहेत. हा मीटिंगचा प्रोटोकॉल आहे का याचंही उत्तर आम्हाला त्यांनी त्या सभेमध्ये द्यावं एवढीच मागणी करते. नमस्कार, मी सौ राणी सचिन घोरे. आज 10/8/2026 रोजी आम्ही म्हणजे महायुतीची सत्ता आल्यानंतर आम्ही पहिली महासभा बोलवली. मग त्या महासभेचा विषय असा होता की मिरज पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मिरज पंचायत समितीच्या सभागृहास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं यासाठी आम्ही विषय सभा बोलवली होती. ही दोन्ही महापुरुषांची नावं देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. हे 4 ते 5 महिन्यापूर्वी त्यांची सत्ता होती, तेव्हा त्यांना जे करायला जमलं नाही त्यांनी. तर त्यानंतर आमची महायुतीची सत्ता आली, त्यानंतर आम्ही पहिलीच आमची विषय सभा बोलवली आणि त्यामध्ये आम्ही महापुरुषांची नाव देण्याचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला. त्यानंतर त्यांचं हे विरोधकाचं हे चालू आहे, ते फक्त श्रेयवादासाठी हे चालू आहे. पंचायत समितीमध्ये नूतन सभागृहाला, प्रशासकीय इमारतीतील नूतन सभागृहाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी विशेष सभा बोलवली होती. खऱ्या अर्थानं हे 2 अतिशय महान व्यक्ती आहेत. ह्या 2 व्यक्तीविषयी महाराष्ट्रात कोणीही तुलना करू शकत नाही आणि अशा व्यक्तींच्या नाव देण्याचा ठराव होत असताना काही सदस्यांनी गदारोळ केला. वास्तविकपणे आपण त्या ठिकाणी त्या पटलावर काम करत असताना जो विषय अजेंड्यावर आहे त्या विषयाचं समर्थन करणे आणि हा आजचा विषय एवढाच होता की महान व्यक्तींची नावं त्या ठिकाणी देणं हा एकच उद्देश होता. आणि त्यांच्या नावाचा ठराव होत असताना असं काही लोकांनी चुकीच्या मार्गानं म्हणजे गदारोळ केला. मला हे योग्य वाटत नाही, कारण ह्या दोघांच्या नावाविषयी सगळ्यांच्या मनात आत्मव्यवस्था असणं खऱ्या अर्थानं गरजेचं होतं. आणि मी ज्या लोकांनी असे विनाकारण त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलं त्याचं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि भविष्य काळामध्ये सगळ्या सदस्यांनी जे विषय असतात त्याविषयी एकत्र येऊन चर्चा करून सभागृहाचं कामकाज येणाऱ्या 5 वर्षात कसं चांगलं चालेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आम्ही महायुतीचे 14 सदस्य आहोत आणि आम्ही 14 सदस्यांनी एकमुखानं सभागृहासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सभागृह तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी आम्ही सर्व 14चे सर्व सदस्य एक आहोत आणि असंच आम्ही भविष्यकाळामध्ये एक दिलानं काम करणार आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.